ज्या पद्धतीने आम्हाला झाकण्यात येत होतं हे जास्तच पुढे पुढे चालले आहेत, हे जास्त बोलतायत, त्यांच्यामुळे कुठे ना कुठेतरी पक्ष दिसतोय, नेहमीच चर्चेत राहतोय. अशा लोकांना झाकलं गेलं पाहिजे. सन्मान्य राजसाहेब ठाकरे होते, छगन भुजबळजी होते, राणे साहेब होते, यांना बरोबर बाजूला केलं. त्याप्रमाणे इकडे हे काम त्यांनी एकाला दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते पक्षातले नेते आहेत हे तुमचे बडवे बोललो ना. नांदगावकर साहेब हेच काम करतायत. आता युती झाली पाहिजे, युती झाली पाहिजे. तर त्याच्या युतीमध्ये होताना आपल्या लोकांवर अन्याय होत आहे की नाही होत आहे याचा विचार न करणारे नेते म्हणजे नांदगावकर साहेब. आमचे नेते ऐकायला तयार होते, पण आमच्या नेत्यांचं ऐकायला समोरचे तयार नव्हते ना. त्यांनी स्पष्ट द्यावेला सांगितलं सरदेसाईंनी मला, अरे 3 कसल्या मागतोय की तो नाराज आहे, तो नाराज आहे, तू जा एकदा इकडनं. अशी परिस्थिती निर्माण करायची आणि एक दिवस त्याला पण घालवणार तिकडनं. ज्या प्रकारे आपण बघितलं मनसेमध्ये म्हणजे अगदी पक्ष स्थापनेपासून ज्यांनी राज ठाकरेंना साथ दिली ते संतोष धुरी यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संतोषजी, आता आम्ही बघितलं तुमची हे ऑफिस, त्याच्यामध्ये मनसेचं एक पोस्टर होतं ते तुम्ही आता काढून टाकलं. जिथे जिथे मनसे दिसते तिथे तिथे तुम्ही ते सगळं चिन्ह झाकतायत. काय भावना आहे तुमच्याकडनं? आता भाजपमध्ये नवीन इनिंग सुरू करताय तुम्ही. आम्हाला झाकलं म्हणून आम्ही ते झाकलं. तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने आम्हाला झाकण्यात येत होतं हे जास्तच पुढे पुढे चालले आहेत, हे जास्त बोलतायत, त्यांच्यामुळे कुठे ना कुठेतरी पक्ष दिसतोय, नेहमीच चर्चेत राहतोय. अशा लोकांना झाकलं गेलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी दाबलं किंवा झाकलं. त्याप्रमाणे मी आता बीजेपीमध्ये प्रवेश केलाय, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर मी त्याप्रमाणे ते जे चिन्ह होते, नेते आहेत जे तुम्ही जे म्हणताय की आम्हाला झाकलं गेलं, विशिष्ट नेते म्हणजे मी प्रत्येक वेळेला बोलून दाखवलेलं आहे. विशिष्ट नेते म्हणजे बंगले, वांद्र्याचे बंगला, वांद्र्याचा बंगला आणि सामन्याचे राऊत. तुमच्या पक्षातल्या नेत्यांबद्दल काही नाराजी नाहीये? नाही, आमची नाराजी मी म्हणालो ना की सन्मान्य राजसाहेबांवर अजिबात नाराजी नाहीये. आमच्या पक्षातली नाराजी असेल ना, नाराजी म्हणता येणार नाही, ते तर त्यांच्याच पैकी एक इकडे आलेले नांदगावकर साहेब आहेत, तुम्हाला माहिती असेल ते, की जे नेहमी फक्त एकच की युती झाली पाहिजे, युती झाली पाहिजे. तर त्याच्या युतीमध्ये होताना आपल्या लोकांवर अन्याय होत आहे की नाही होत आहे याचा विचार न करणारे नेते म्हणजे नांदगावकर साहेब. तुम्ही तडकाफडकी निर्णय घेतला कारण तुम्हाला तिकीट मिळालं नाही असे काही नेते म्हणतायत. नैराश्यातून किंवा तिकीट नाही मिळालं म्हणून संतोष धुरींनी ही वाट निवडली. एक तो नॅरेटिव्ह त्या लोकांनी तयार केला की कसं आहे की एक सोपं असतं की एवढ्या वर्ष याच्यामध्ये होता, विविध पदं उपभोगलीत, नगरसेवक होता, सगळं होता आणि त्याला आम्ही भरपूर खूप मोठा केला, एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चेहरा म्हणून लोकांसमोर आणला. हे त्यांनी एक बोलतात ना तसं की फक्त तिकीट नाही मिळाली म्हणून ना गेला, हे नॅरेटिव्ह फिक्स केलं. पण ते चुकीचं आहे साप. कारण झालंय काय माहितीये ना की मी परत तुम्हाला एकदा सांगतो की प्रत्येक प्रभागामधून, प्रत्येक विधानसभेमधून कमीत कमी 2 सीट देण्यात येतील असं ज्या वेळेला शिवसेनेकडून सांगण्यात आलं असताना सुद्धा माझी स्वतः चर्चा झालेली, मी वरळी विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे माझ्याशी सचिन नाहीर आहेत, त्यांनी माझ्याशी याबद्दल बोललेले की प्रत्येक विधानसभेमधून तुम्हाला 2 सीट कमीत कमी मिळणार म्हणून. त्याप्रमाणे 2-2 सीट मिळाव्यात म्हणून मी ज्या वेळेला सरदेसाई साहेबांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की अरे आपल्याला 2-2 सीट तर मिळाल्याच पाहिजे आणि माहीम विधानसभा असेल, शिवडी विधानसभा असेल, ह्या ठिकाणी तर आपल्याला कमीत कमी 3 सीट मिळाल्या पाहिजे. नेत्यांनी तुमचं ऐकलं नाही. त्यावेळेला त्यांनी तेच सांगितलं. आमचे नेते ऐकायला तयार होते, पण आमच्या नेत्यांचं ऐकायला समोरचे तयार नव्हते ना. त्यांनी स्पष्ट द्यावेला सांगितलं सरदेसाईंनी मला, अरे 3 कसल्या मागतोय, तिकडे 192 आम्ही मागतोय, 190 मागतोय, 194 मागतोय, त्याच्यामध्ये त्या 192च्या गोल गोल फिरतायत एकाच सीटवर, 194 द्यायला तयार आहेत, परत बोलतात नाही म्हणून. हेच चालू आहे त्यांचं. संदीप देशपांडे जे तुमचे एकदम परम मित्र, ते सुद्धा नाराज आहेत असं बोललं जातंय. तुमच्या दोघांना तुम्ही काल म्हणालात की बाजूला ठेवलं जातंय, ते पण तुमच्या वाटेवर आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. चर्चा काही होऊ शकते ना. आता तुम्ही जसं आता म्हणालात की तिकीट मिळाली नाही म्हणून नाराज, एवढं वर्ष या पक्षामध्ये होता, फक्त तिकीट नाही मिळालं म्हणून नाराज झाला आणि गेला, ही चर्चा आहे ना. मग तशीच त्याची पण एक चर्चा सुरुवात केलेली आहे.
की तो नाराज आहे, तू जा एकदा इकडनं, अशी परिस्थिती निर्माण करायची आणि एक दिवस त्याला पण घालवणार तिकडनं. पक्षात चालू आहे तुमच्या पक्षात. चाललंय हे कटकारस्थानी आहेत ना. जसं साहेब म्हणाले ना की विठ्ठलाच्या बाजूला बडवे होते, त्यांना त्यांचा माया विठ्ठलावर राग नाही, त्या बडव्यांवर राग आहे. त्याप्रमाणे काही बडवे हे कामं करतायत की कसे एक एक जातील आणि ते कोणाचं ऐकतायत, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करताना, कार्याध्यक्ष म्हणून काम करताना बाळासाहेबांचे जे शिलेदार होते, आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे होते, छगन भुजबळजी होते, राणे साहेब होते, यांना बरोबर बाजूला केलं. त्याप्रमाणे इकडे हे काम त्यांनी एकाला दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते काम पक्षातले नेते आहेत हे तुमचे बडवे. बोललो ना, नांदगावकर साहेब हेच काम करतायत आता. अनेक जण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, असे नाराजीचा सूर अनेक कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. हो, नक्कीच आहे. मी तुम्हाला 200% सांगतो. काय होत आहे की एकतर काही लोकांची अशी अपेक्षा आहे की आम्हाला कमिटमेंट काय मिळते. बरोबर आहे. मी गेलो तिकडे, माझ्याशी ज्या वेळेला फडणवीस साहेबांची चर्चा झाली त्यावेळेला मी कुठलीही कमिटमेंट वगैरे केली नाही. मी म्हणालो ज्या वेळेला मी पक्षातून बाहेर पडलो शिवसेनेमधून आणि पक्ष स्थापनेवेळेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेवेळेला, त्यावेळेला आम्ही तिकडे पण पदाधिकारी होतो ना. मी एअरपोर्टला पदाधिकारी होतो, कामगार सेना असेल, लोकाधिकार समिती होते, तिकडे पदाधिकारी होतो. पण तिकडनं बाहेर पडताना मी साहेबांकडनं काही कमिटमेंट नाही घेतली की तुम्ही मला काय पद देणार तर मी तुमच्या बरोबर येतो. आम्ही प्रेमाखातीर आलो, प्रेमापोटी आलो. किती जण नाराज आहेत आणि कोण कोण? कसं आहे साहेब, आता आहे ना, या घडीला मी कोणाची नावं घेऊ शकत नाही. मला ते राजा चौगुले जाणार होते, ते हेमंत कांबळी जाणार होते, वीरेन तांडेल जाणार होते, हे सगळं माहिती होतं, पण मी कोणाचंही नाव घेतलं नाही. अजून गळती आहे? अजून गळती आहे, नक्की गळती आहे. आणि मला वाटतं इलेक्शन व्हायच्या अगोदर 1-2 मोठे चेहरे पण जातील, एवढं नक्की. तुमचा मित्र पण आहे? उगाच कोणाची नावं घ्यायला कारण तुम्ही म्हणता की चर्चा ते करतायत, तुमच्याच पक्षात चर्चा केली जातीये. मग जर पक्षाची जर इच्छा असेल, जर त्या बडव्याची इच्छा असेल की हा जावा, तर एक तो सोडून देणार ना पिल्लो की हा चालला म्हणून. पण मनसे अध्यक्षांना तुम्ही बोललात का यावर, सगळ्यावर हे असं सुरू आहे? त्यांना वाटलंच नाही तसं की चर्चा करावी म्हणून. मला वाटते काही काल मला वाटते युवराजांनी पण काल स्टेटमेंट केली, असं गेलं तर काय फरक पडत नाही, असे किती संतोष धुरे आम्ही तयार करू. तसंच बाबा तयार करणार असतील ते, त्यामुळे त्यांना चर्चा करायची वाटत नाही कोणाशी, त्यामुळे चर्चा केली नाही त्यांनी. त्यामुळे हे होते संतोष धुरी. त्यांनी सांगितले की नेमकं त्यांचा आधीचा जो पक्ष होता त्या पक्षात नेमकं काय सुरू आहे आणि नाराजी संदर्भातली जी कारणं आहेत, जी खरं ते कालपासून मांडतायत, आणि संदीप देशपांडेंबद्दल जी चर्चा होतीये त्या सगळ्या संदर्भात त्यांनी भाष्य केलंय. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.